4-5 दिवसापूर्वी आपल्या नारायणगावमध्ये आपली जी मीटिंग झाली, RR पाटलांचा मुलगा त्या मीटिंगमध्ये ते हजर होते. त्यावेळेस मला शरद पवार गटाचं नियुक्तीपत्र देण्यात आलं आणि कार्याध्यक्षपदावर मला घेतलं. परंतु घेतल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्याबरोबर काम करण्याची आमची सुरुवात झाली, तिथे गेल्यानंतर आम्हाला एक वेगवेगळे अनुभव मला यायला लागले. त्यांच्या ज्या अध्यक्ष होत्या सोनल शेटे म्हणून, त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला पटल्या नाही. परत सूरजदादांनी जे अतुलदादांविरुद्ध जे स्टेटमेंट दिलं तेही मला आवडलेलं नाही, कारण की अतुलदादांनी आमचे एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यांच्याकडे पाहून आम्ही राजकारणात उतरलो आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मान्य नसल्यामुळे आज मी अतुलदादांकडे आली. ह्या गोष्टींबद्दल मी चर्चा केली आणि अतुलदादांबरोबर पुन्हा यायचा निर्णय घेतला. आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या निवासस्थानी आपल्या तालुक्याचे मुख्य आमदार अतुल शेठ बेनके यांची उपस्थित आपण यासाठी ठिकाणी जमलेलो आहोत की गेल्या काही दिवसात आपण जुन्नर तालुक्यातल्या अनेक घडामोडी पाहत आहोत की अनेक युवक युवतींना खोटं सांगून काहीतरी भूल थापा देऊन त्यांना पदं दिली जात आहेत आणि आमदार साहेबांच्या आपण सगळं हे आमदार साहेबांच्या सहमतीने करत आहोत असं भासून अनेकांना त्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला. या गेल्या 2 दिवसातलं जे समोरच्याचं स्टेटमेंट असेल, बोलणं वागणं असेल, याच्यातून अनेक युवक युवती असतील यांना सत्य समजून आलं की हे जे चाललं हे अतिशय चुकीचं चाललंय आणि अनेक युवक युवती आमदार साहेबांना या ठिकाणी भेटायला येत आहेत आणि सांगत आहे की आम्हाला कशा पद्धतीनं खोटं सांगण्यात आलं आणि काय समजून आम्ही त्या पक्षात प्रवेश केला होता. अशाच जुन्नर तालुक्यात युवतींचं चांगलं संघटन असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका प्रणालीताई उकिरडे या गेल्या काही दिवसापासून त्यांना त्या ठिकाणी पद देण्यात आलं होतं. त्यांना जेव्हा समजलं की हे जे चाललं हे अतिशय चुकीचं चाललं, त्या सकाळी आमदार साहेबांकडे आलेले आहेत. आत्ताच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदय आदित्य तटकरे यांच्याशी चर्चा करून प्रणालीताईंना महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीवर त्यांची नियुक्ती करण्याचं समजलं आहे आमदार साहेबांचं आणि त्यांचे बोलणं झाले. आदित्यताईंचं आणि प्रणालीताईंचं देखील बोलणं झाले. उद्या परवा त्यांचं पत्र या ठिकाणी त्यांच्या पदग्रहण समारंभ केला जाईल. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण प्रणालीताईंचा प्रवेश या ठिकाणी करून घेऊ. मागे साहेब 1 मिनिट. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.